केमिकल इव्होल्युशनमध्ये आता तिसरी स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. पहिल्यांदा काय झालं आहे, ऑरिजिन ऑफ अर्थ प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर, आधी प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर वातावरण तयार झालं. त्याच्यात फॉर्मेशन ऑफ अमोनिया, मिथेन, वॉटर आणि अमोनिया तयार झालं आहे. आता तिसरी स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. टेम्परेचर ऑफ अर्थ डिक्रीजेस, अर्थचं टेम्परेचर काय झालं, हळूहळू डिक्रीजेस झालं. स्टीम कंडेन्स, वाफ कंडेन्स झाली वॉटरमध्ये. दॅट रिझल्टेड इन हेवी रेनफॉल, त्याच्यामुळं हेवी रेनफॉल झाले, पाऊस पडलेला आहे. हेवी रेनफॉल ऑफ अर्थ ग्रॅज्युअली कूल्ड. रेन वॉटर गॉट accumulated on a land to form river, stream, lake, sea, ocean. मग त्याच्यापासून काय तयार झालं, रिव्हर्स, नद्या, स्ट्रीम, झरे, लेक म्हणजे सरोवर आणि सी समुद्र, ओशियन मोठाले समुद्र तयार झालेत. द ॲटमॉस्फिअर देन डिड नॉट कंटेन ओझन, याच्यामध्ये ओझन लेयर दिसलेला नाही. धस अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन रिच, त्याला अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन मिळालेले आहे. अर्थ डायरेक्टली अंडर इन्फ्लुएन्स ऑफ अवेलेबल एनर्जी सोर्सेस ॲज अल्ट्राव्हायोलेट, म्हणजेच त्याला एनर्जी मिळालेली आहे. मग अशा पद्धतीने काय झालेलं आहे, ऑर्गॅनिक मॉलिक्यूल तयार झालेले आहे. मग त्याच्यात रिॲक्शन झालेले आहेत, कंडेन्सेशन, पॉलिमरायझेशन, रिडक्शन, अशा वेगवेगळ्या त्या मॉलिक्युल्समध्ये रिॲक्शन झालेल्या आहेत. दीज रिॲक्शन रिझल्टेड फ्रॉम अ सिंपल मॉलिक्यूल लाईक मोनोसॅकराइड, अमिनो ॲसिड. मोनोसॅकराइड्स तुम्ही शिकलेला आहात, मोनोसॅकराइड, अमिनो ॲसिड, प्युरिन्स, पायरिमिडिन्स, फॅटी ॲसिड, ग्लिसरॉल, हे काय झालेले आहेत, केमिकल मॉलिक्यूल, ऑर्गॅनिक मॉलिक्यूल्स तयार झालेले आहेत. मग यालाच काय म्हटलेलं आहे, अमिनो ॲसिड. ऑल दीज सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल accumulated at the bottom of water bodies. हल्लाने डिस्क्राईब इट ॲज अ हॉट डायल्यूट सूप अँड प्रिमिटिव्ह ब्रॉथ म्हटलेलं आहे, किंवा हॉट डायल्यूट सूप ह्या शास्त्रज्ञाने म्हटले आहे. कुठल्या, हल्लाने डिस्क्राईब, हल्दाने या शास्त्रज्ञाने हॉट डायल्यूट सूप आणि प्रिमिटिव्ह ब्रॉथ म्हटलेलं आहे. पुढचं आहे फॉर्मेशन ऑफ अ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. आधी ऑर्गॅनिक मॉलिक्यूल तयार झालेत, नंतर कॉम्प्लेक्स म्हणजे थोडंसं क्रिटिकल असे ऑर्गॅनिक मॉलिक्यूल्स तयार झालेले आहेत. दी प्रिमिटिव्ह ब्रॉथ वॉज अ न्यूट्रल. प्रिमिटिव्ह ब्रॉथ काय झालं आहे, न्यूट्रल, फ्री फ्रॉम ऑक्सिजनपासून फ्री होता. मग पॉलिमरायझेशन टूक प्लेस अँड सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल ॲग्रिगेटेड टू फॉर्म न्यू कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल. म्हणजे सिंपलपासून नंतर कॉम्प्लेक्स, क्रिटिकल असे मॉलिक्यूल्स तयार झालेले आहेत. लाईक पॉलिसॅकराइड्स, फॅट, प्रोटीन, न्यूक्लिओटाइड्स आणि पॉलिमरायझेशन ऑफ अमिनो ॲसिड फॉर्म प्रोटोप्रोटीन्स तयार झालेले. विच लॅटरल फॉर्म ऑफ प्रोटीन्स, आधी सुरुवातीचे प्रोटीन तयार झाले, याच्यापासून कॉम्प्लेक्स क्रिटिकल मॉलिक्यूलपासून, ऑर्गॅनिक मॉलिक्यूलपासून प्रोटोप्रोटीन्स तयार झाले आणि त्याच्यापासून नंतर प्रोटीन्स तयार झालेत. कशापासून, प्रोटोप्रोटीन्सपासून प्रोटीन तयार झालेत. फॉर्मेशन ऑफ अ प्रोटीन मॉलिक्यूल इज कन्सिडर ॲज अ लॅमार्क. बघ याच प्रोटीन मॉलिक्यूलला लॅमार्कने काय म्हटलेलं आहे, ओरिजिन ऑफ लाईफ. प्रोटीन एन्झाईम ॲक्सलरेटेड इन अ रेट ऑफ अ वॉटर केमिकल रिॲक्शन. त्यांनी काय सांगितले त्या शास्त्रज्ञाने, केमिकल रिॲक्शननुसार, नॉन लिव्हिंग सबस्टन्सनुसार काय झालेलं आहे, फर्स्ट लाईफ ओरिजिन झालेला आहे. फॉर्मेशन ऑफ अ न्यूक्लिक ॲसिड. नंतर न्यूक्लिओटाइड्स मे हॅव बी फॉर्म रिॲक्शन बिटवीन फॉस्फोरिक ॲसिड, शुगर अँड नायट्रोजनस बेस. मग न्यूक्लिओटाइड्स मे बी फॉर्म by the reaction between phosphoric acid. न्यूक्लिओटाइड्स मे हॅव बीन फॉर्म, न्यूक्लिओटाइड्स तयार झाले, रिॲक्शन झालेली आहे, फॉस्फोरिक ॲसिड, शुगर अँड नायट्रोजनस बेस
याच्यापासून फॉस्फरिक ॲसिड तयार झाले, साखर म्हणजे शुगर तयार झाली, नायट्रोजनसचे बेस तयार झालेले आहेत. कुठले? प्युरिन्स अँड पायरिमिडिन्स. कुठले आहेत? ATGC. लक्षात येते का? प्युरिन्स आणि पायरिमिडिन्स हे बेसेस आहेत. प्युरिन्स कुठले आहेत आणि पायरिमिडिन्स कुठले आहेत? ॲडेनिन आणि ॲडेनिन आणि ग्वायनिन हे काय आहे? प्युरिन्स. आणि पायरिमिडिन्स थायमिन आणि सिस्टोसिल्स काय आहेत? पायरिमिडिन्स आहेत. द नंबर ऑफ न्यूक्लिओटाइड्स जॉईन टुगेदर टू फॉर्म न्यूक्लिक ॲसिड. RNA आणि DNA तयार झालेलं आहे. एक्वायर्ड सेल्फ रिप्लिकेटिंग ॲबिलिटी विच अ फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग बिंग. म्हणजेच न्यूक्लिक DNA RNA तयार झालेलं आहे. मग पुढचा आहे फॉर्मेशन ऑफ प्रोटोबायंट्स ऑर प्रोसेल्स. नंतर फॉर्मेशन ऑफ प्रोटोबायंट्स ऑर प्रोसेल. न्यूक्लिक ॲसिड अलॉंग विथ इनऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक मॉलिक्यूल फॉर्म फर्स्ट ऑफ लाईफ कॉल्ड ॲज अ प्रोटोबायंट. पहिली लाईफ तयार झाली त्याला प्रोटोबायंट. त्यांनीच मग काय सांगितलेलं आहे? लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या कॅरेक्टरिस्टिक्स सांगितलेल्या आहेत. प्रोटोबायंट्स आर फॉर्म ड्यू टू कोअसर्वेशन. कोअसर्वेशन म्हणजे ॲग्रिगेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. ॲग्रिगेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्यूल्स होतं आहे. ऑपेरिन कॉल्ड देम कोअसर्वेट्स. कोअसर्वेट्स म्हटलेलं आहे. आणि सिडनी फॉक्स कॉल्ड ॲज अ प्रोटोनॉइड्स आणि मायक्रोफेअर्स आहे. कोअसर्वेट्स तयार झालं अशा पद्धतीची थेअरी कोणी सांगितली? ऑपेरिन आणि हल्लाने एकत्रित थेअरी सांगितलेली आहे. मग आणखी काय माहिती आहे या थेअरीमध्ये? कोअसर्वेट्स ॲग्रिगेट म्हणजे सगळं कलेक्टिव्ह जो त्याचं मिश्रण आहे त्याला काय म्हटलेलं आहे? कोअसर्वेट. कोअसर्वेट आर कॉल्ड कोलॉइडल ॲग्रिगेशन ऑफ हायड्रोफोबिक प्रोटीन. याच्यात हायड्रोफोबिक प्रोटीन आहेत आणि लिपिड्स आहेत. लिपॉइड बबल आहेत. हायड्रोफोबिक प्रोटीन आहेत म्हणजे हायड्रोजनला प्रतिकार करणारे प्रोटीन्स आहेत. Coacervate grew a new size by taking a material from a surrounding aqueous medium. As they grew, become thermodynamically unstable, split into small units, comparable to daughter cell building organism. Building organism आहे. Microsphere proteinoids form a colloidal hydrophilic complex surrounded by water molecule. मग वॉटर मॉलिक्यूल ने काय झाले? सराउंड झाले. These bodies may have outer double membrane like primitive and diffusion of osmosis may occur across the membrane. डिफ्युजन होते. मग डिफ्युजन म्हणजे त्याची त्या कोअसर्वेटची वाफ होते. ऑस्मॉसिस होते. ऑस्मॉसिस म्हणजे थोडंसं सेपरेशन आणि वाफ होणं त्याला काय म्हणायचं? ऑस्मॉसिस. दे वेअर मोर स्टेबल देन कोअसर्वेट. ते जास्त स्टेबल झालेलं आहे कोअसर्वेट्स. कोअसर्वेट्स अँड मायक्रोफेअर्स वेअर अ नॉन लिव्हिंग कोलायडल ॲग्रिगेशन ऑफ लिपिड्स अँड प्रोटिओनॉइड्स रिस्पेक्टिव्हली. हे काय आहे? नॉन लिव्हिंग मॅटर आहे. नॉन कोलायडल मॅटर आहे. दे हॅड सम बेसिक प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग थिंग. याच्यामध्ये बेसिक प्रॉपर्टी दिसून आलेल्या आहेत. प्रिमेटिव्ह लिव्हिंग सिस्टीमच्या प्रिमेटिव्ह ओरिजिन ऑफ लाईफच्या बेसिक प्रॉपर्टी दिसून आलेल्या आहे. त्यालाच युबायोंट ऑर प्रोटोसेल म्हटलं गेलेलं आहे.